ठरलं. तर मग या मालिकेच्या आजच्या भागाचे अर्जुन आणि सायली हे दोघेही विचार करत असतात की काय करता येईल. त्यावेळी अर्जुन सायलीला सांगतो, आपण एक काम करूया, आपण आता थेट त्या बाईच्या घरी जाऊया. त्यावर सायली म्हणते, ठीक आहे, मग उद्या तुम्ही कामाला जाण्याआधीच आपण जाऊन येऊ. त्यावर अर्जुन म्हणतो, हो चालेल. त्याबरोबर प्रिया त्यांचं हे सगळं बोलणं ऐकत असते आणि मग प्रियाला आठवतं की ती सदा आणि मैनाच्या घरी गेली होती. त्यावेळी तिला लगेचच मैना म्हणाली, काय गत नव्हे, आता आमच्या घरी कशाला आली? तर सुभेदारांच्या घरी आम्हाला छळलं, ते काही कमी आहे तर इथे आमच्या जखमेवर मीठ चोळायला आली, चल चालती हो इकडं. त्यावर सदाशिव सुद्धा म्हणाला, काय ग, तुला माझ्या बायकोन काय सांगितलं ते कळलं नाही काय, चल निघ लवकर इकडं चालती हो. त्याबरोबर लगेचच प्रिया म्हणत असते, स्वतःच्या सख्या मुलीत स्वागत कोणी असं करतं का? त्याबरोबर ते दोघं म्हणतात, काय? त्यावर ती सांगत असते, हो मी तुमची सखी जन्म दिलेली मुलगी आहे, तुम्ही जन्म दिलेली तुमची मुलगी नाही. म्हणजे तुम्हाला सांगायचं खरं तर ते मी म्हणजे तन्वी नाही, मी म्हणजे बबली लोखंडे सायली, म्हणजे तन्वी, मी म्हणजे रविराज प्रतिमाची मुलगी नाही. त्याबरोबर लगेच आता त्यांना हा सर्व बाजार ऐकून गोंधळायला होतं आणि आता मैना म्हणते, गप्प, तू उगाच काहीतरी बडबडू नको. त्याबरोबर ती म्हणत असते, मी बडबडत नाहीये, मी खरंच खरं सांगते, मी तुमची मुलगी आहे, बुबली, रवलेली विकलेली बुबली मी आहे, सायली नाही, कळते का तुम्हाला? ऐका, ते सगळं सोडून द्या, त्याच्या सगळ्याशी तुमचा काही एक संबंध नाहीये. पण मी एक गोष्ट मात्र तुम्हाला कन्फर्म सांगू शकते, मी कोण आहे माहिती आहे ना? सुभेदारांची सून, त्यामुळे बक्कळ पैसा असतो आमच्याकडे. त्याबरोबर ती म्हणतात, तुला त्या घरात किंमत नाहीये, हे आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलेत. त्यावर प्रिया म्हणत असते की हो बरोबर, पण माझा नवरा याच्याकडे खूप पैसा आहे जो मी तुमच्या खिशात घालू शकते, तुमचा फायदा करून देऊ शकते. फक्त तुम्हाला मी जे काम सांगेन ते काम करावं लागेल, असं आता ती म्हणत असते. त्याबरोबर लगेचच सदाशिव म्हणायला लागतो की अगं मग पैशांसाठी आम्ही काही करायला तयार आहोत ना, बोल तू काय करायचं ते फक्त बोल. आणि मग आता लगेचच प्रिया ही त्यांना पैशांचा बंडल काढून दाखवते. आता एवढे पैसे बघून सदा आणि मैना बावरूनच जातात. आता ते लगेच तिला हाणायला लागतात, आम्ही करू, तू फक्त सांग आम्हाला, आम्हाला काय काम करायचं म्हणून. मग आता प्रिया सांगत असते की सायली आणि अर्जुन आता तुमच्याकडे विचारायला येतील, चौकशी करायला येतील बुबलीबद्दल. त्यावेळी तुम्ही काय सांगायचं की बुबली ही तुमची मुलगीच नाहीये, तुम्हाला फक्त 4च मुली आहेत, सोना, इना, मीना आणि टीना. आणि मग बुबली ही तुम्हाला त्या एक माणूस आहे ज्याचं नाव आहे महिप्त शिखरे, त्याने तुमच्या फॅमिली खोटो फोटोत ऍड करायला लावली होती. त्यावर लगेचच ते म्हणतात, महिप्त शिखरे कोण आहे? त्यावर प्रिया म्हणते, त्याच्याशी हाला काय करायचं? तुम्हाला जेवढं काम सांगितले की नाही, मी तेवढंच काम तुम्ही दोघांनीही करा. हे सगळं तुम्हाला महिप्त शिखरेने करायला लावलं असंच तुम्ही अर्जुनला आणि सायलीला सांगायचं एकदा का? तुम्ही त्या दोघांना हे सांगितलंत की मग बघा. त्याबरोबर लगेचच आता इकडे ते दोघं म्हणतात की ठीक आहे, पैशांसाठी आम्ही काही करायला तयार आहोत, फक्त आम्ही मागू तेव्हा वेळोवेळी तू आम्हाला पैसे देत जाबास. त्याबरोबर लगेचच ती म्हणते, हो ते मी बघते काय करायचं, फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, जर मी खरी तन्वी नाहीये, ती सायली खरी तन्वी आहे. ही गोष्ट घरात सगळ्यांना समजली, मी खोट बोललीये हे सगळ्यांना कळालं तर घरातले सगळे मला घराबाहेर काढतील. मग अश्विन सुद्धा माझ्याबरोबरचे संबंध संपवेल आणि तुम्हाला सुद्धा मग पैसे मिळणार नाही. त्यामुळे मी तुमची सोन्याची कोंबडी देणार अंडा आहे, तर मग माझ्यापासून काहीही लपवायचं नाही आणि मला न सांगता काहीही करायचं सुद्धा नाही, समजलं का? त्याबरोबर लगेचच ते दोघेजण म्हणतात, हो, आम्हाला फक्त पैशाशी मतलब आहे, तू फक्त आम्हाला आम्ही सांगू तेव्हा पैसे देत रहा बास, बाकी आम्हाला काही एक नकोय, बास झालं. त्याबरोबर ती म्हणते, हो देईन. त्याबरोबर मग आता लगेच सदा
आणि मैना प्रियाने जे काही सांगितले ते सगळं करायला तयार झालेले असतात. त्यानंतर आता प्रिया ही विचार करू लागते, नशीब मला लवकर कळालं की सायली आणि अर्जुन हे या दोघांकडे जातील. आणि त्यानंतर मला लगेच हे सुद्धा लक्षात आलं की आता हे दोघंजण त्या बाईकडे सुद्धा जातील म्हणून बरं झालं. त्यानंतर मग आता इकडे प्रिया ही विचार करू लागते, महिप्त, तुला वाटलं होतं तू हे सगळं करशील आणि या सगळ्यातून नामनिराळा राहशील, पण मी तस होऊ देणार नाही. आता दुसऱ्या दिवशी नाश्ता करण्यासाठी सायली आणि अर्जुन डायनिंग टेबलवरती येतात. त्याबरोबर सायली कल्पनाला म्हणते, आई अहो तुम्ही कशाला वाढताय, मी आले ना, मी वाढते, तुम्ही बसा. त्याबरोबर कल्पना म्हणत असते, सायली अगं बस तू, तुला बाहेर जायचं ना कुठेतरी, मग पहिलं तू खाऊन घे, काय हरकत आहे. त्याबरोबर लगेचच अर्जुन म्हणतो, आणि काल अस्मिताई तू कॉल केला होतास, मी परत जेव्हा कॉल बॅक केला तेव्हा ममा म्हणाली की सगळं ओके आहे म्हणून झालं. काय होतं नेमकं काल मला काही कळलं नाही ते. त्याबरोबर मग कल्पना हे म्हणते, सांगते, मी सांगते. आणि मग आता ती काल रात्री म्हणजेच जेव्हा अस्मिता ही सचिनला मी बघितलं असं म्हणत होती तेव्हा काय काय घडलं आणि अस्मिताला किती त्रास झाला, अस्मिता किती पॅनिक झाली होती, ते सगळं अगदी अर्जुन आणि सायलीला सांगते. मग आता अर्जुन हे सगळं ऐकताना अस्मितावरती खूप जोराने हसत असतो. तर सायली ही अस्मिताला म्हणत असते, अस्मिता ताई अहो कशाला एवढं टेन्शन घेतलं, शेवटी तो माणूस सचिन भाऊजी नव्हतेच ना, मग काय उपयोग झाला या सगळ्याचा टेन्शन घेतलं उगाच. त्याबरोबर आता लगेचच पुढे अर्जुन म्हणत असतो, अस्मिताई तू पण ना उगाचच्या उगाच कसलंही टेन्शन घेत राहतेस. आता ते लोक बोलत असतात. इतक्यात प्रतिमा आत्याचा फोन हा सायलीच्या फोनवर येतो. सायली म्हणते, अरे प्रतिमा, आत्यांचा फोन. त्याबरोबर कल्पना म्हणते, स्पीकरवर टाक. सायली म्हणते, हो हो टाकते. आणि मग सायली फोन स्पीकरवर टाकते आणि प्रतिमाला सांगते, प्रतिमा आत्या आई आणि पूर्णाजी सुद्धा बोलतायत तुमच्याबरोबर. मग आता लगेचच इकडनं प्रतिमा बोलायला लागते, तुम्ही सगळे कसे आहात, बरे आहात ना. त्यावर सगळे सांगत असतात की हो आम्ही सगळे बरे आहोत. प्रतिमा त्या असा अचानक कसा फोन केला असा प्रश्न सगळ्यांनी विचारल्यावर मग ती सांगायला लागते की मला आज थोडं अस्वस्थ वाटत होतं म्हणून मी देवळात जाणार होते नाही. मग मला आठवलं की पूर्वी मी दिवाळीनंतर नेहमीच देवळात अशी जायचे. त्याबरोबर बरोबर ना पूर्णा आजी, असं प्रतिमा हत्या विचारते. त्यावर पूर्णा आजी सांगते, हो अगदी बरोबर प्रतिमा, जायचीच तू देवळात. मग लगेचच आता प्रतिमा आत्या म्हणते, तर मग आजच देवळात जाऊन येईन असा विचार करत होते. सायली तुला जमेल काग माझ्याबरोबर देवळात यायला. त्यावर सायली म्हणते, हो चालेल ना प्रतिमा आत्या, का नाही जमणार, जमेल. त्याबरोबर मग आता ती फोन ठेवते. तर कल्पना म्हणते, अग सायली पण तुम्हाला तर कुठेतरी बाहेर. त्यावर सायली म्हणते, ठीक आई. प्रतिमा हत्यांना जर देवळात मला घेऊन जायचे तर मी जाईन ना त्यांच्याबरोबर. अर्जुन म्हणतो, आई मम्मा आमच्या कामासाठी मी एकटा जाईन. त्याबरोबर दुसरीकडे आपण पाहतो की इकडे संमिधा म्हणजेच साक्षी खूप टेन्शनमध्ये असते. ती म्हणत असते, काहीच कळत नाहीये जेव्हापासून तो सचिन त्या अर्जुन सुभेदारच्या बहिणीला बघून घाबरलाय ना तेव्हापासून मला काही म्हणून कळत नाहीये की काय चाललंय. म्हणून सगळं असं हातातून निसटून गेल्यासारखं वाटायला लागलंय. हातात आता शिल्लक काही नाहीये, सगळं निसटून चाललंय असं फक्त मला एक फिलिंग येते. अण्णा काही इथे मी त्या सचिन बरोबर यूएसला जाऊन सेटल होण्याची स्वप्न बघते. आणि आता या अशा परिस्थितीत जर माझा त्याच्यावरचा कॉन्फिडन्स गेला तर हे कसं चाललंय. काहीही झालं तरी असं होता कामा नये. पण मला कळतच नाहीये की तू सचिन नेमका त्या अर्जुन सुभेदारच्या बहिणीला बघून एवढा का घाबरला. महिप्त म्हणतो, तू काळजी करू नको पोरी, सगळं नीट करायला तुझा बाप अजून जिवंत आहे. त्यावर नाही अण्णा, सगळं तुमच्या हातात नाहीये. जर सगळं तुमच्या म्हणण्याप्रमाणे घडत असतं तर आज मला ही अशी तोंड लपवून जगण्याची मुळात वेळच आली नसती. समजलं ना सगळं.
तुमच्या हातात, तुम्हाला वाटेल तसं व्हायला नाहीये अण्णा कळतनात. याबरोबर महिप्त हा हातात तिला म्हणत असतो की साक्षी, हे बघ, सगळं व्यवस्थित होईल, काळजी करण्याची गरज नाही, वेळेनुसार हळूहळू गोष्टी बदलत जातात. आता हेच वाक्य काल तिला मंदिरात भेटलेला माणूस सुद्धा बोललेला असतो. ही गोष्ट तिच्या लक्षात येते. मग ती म्हणायला लागते, अण्णा काय म्हणालात तुम्ही? त्याबरोबर महिप्त पुन्हा ते वाक्य म्हणतो. मग ती महिप्तला सांगते, अण्णा अहो, मला मंदिरात एक माणूस भेटला होता आणि तो सुद्धा मला असंच काहीतरी बडबडला हो. म्हणजे मला असं वाटतंय की खरोखर आता आपण एक पूजा केली पाहिजे. त्यावर महिप्त म्हणतो, अगं पण ह्या सगळ्या गोष्टींवरती तर तुझा विश्वास नाही ना? त्यावर ती म्हणत असते, हो अण्णा, पण जेव्हा माणूस प्रेमात पडतना तेव्हा प्रेम त्यांना कशावरही, अगदी कशावरही विश्वास ठेवायला लावतो आणि मग ती लोक विश्वास ठेवायला सुद्धा लागतात आणि मला प्रेमात पडायला झाले. त्यामुळे आता अण्णा मी पूजा करून बघणार आहे आणि तसंही पूजा केल्याने आपलं कुठलंच मोठं नुकसान होणार, उलट जर काही मिळालं तर आपल्याला सुद्धा पुण्यच मिळेल ना. त्यामुळे आपण एक काम करूया, आपण पूजा करून घेऊया. अण्णा, मला ही पूजा करायची आहे, म्हणजे करायची आता साख. शीने हा एवढा हट्ट केल्यावर मग मात्र महिप्त समोर काहीच पर्याय उरत नाही. महिप्त म्हणतो, ठीक आहे, ठीक आहे, आता जर तुला एवढा हट्टच वाटतोय, पूजा करायचीच वाटते, तर करूया आपण पूजा, माझी काही हरकत नाहीये. त्याबरोबर दुसरीकडे आपण पाहतो की इथे आता सायली आणि अर्जुन हे घराबाहेर पडलेले असतात. सायली म्हणते, आपण एवढ्या महत्वाच्या कामाला जाताना असं देवी आईच दर्शनाचा योग येणं मला तरी शुभ संकेत वाटते. अर्जुन म्हणतो, हे शुभ शकून वगैरे मला खरंच कळत नाही, पण तू काळजी करू नको, मी जातोय ना, म्हणजे सगळं व्यवस्थित होईल, मी सगळं नीट करीन. तुला प्रतिमहत्याला नाही म्हणता येत नव्हतं म्हणून तू लगेच तिला हो म्हटलंस, मला काही कळत नाही असं वाटलं असेल तुला. त्याबरोबर सायली म्हणते, अहो प्रतिमहत्यांचं मन तरी कसं मोडणार ना, म्हणून मग मी त्यांना म्हटलं की मी येते. तर दुसरीकडे आता साक्षी ही म्हणत असते, अण्णा करूयात ना पूजा, मला करायची आहे. त्याबरोबर महिप्त म्हणतो, बरं ठीक आहे, म्हटलं ना, कर, तुला जे वाटते ते कर. त्याबरोबर साक्षी म्हणते, तेच तर अहो, मला वाटत नाही की जास्त काही घडलं तरी काही फरक पडेल अहो, पण आपल्या पदरात थोडफार पुण्य तर पडेल, पुण्य मिळालं तरी काही कमी झालं का? आपल्याला सध्या पुण्याची सुद्धा गरज आहे. त्याबरोबर अण्णा म्हणतात, बरोबर, तुला जे वाटेल ते तू कर. इतक्यात आता त्या ठिकाणी सचिन येतो. आता सचिन तिकडे येतो आणि विचारतो, काय काय सुरू, काय मामा भाजीच, हाय अण्णा कसे आहात? त्याबरोबर अण्णा म्हणतात, मी मस्त मजेत, पूजेच बोलत होती जरा. त्याबरोबर आता सचिन विचारतो, कसली पूजा? त्यावर महिप्त हा साक्षीकडे बघतो. मग साक्षी लगेचच सचिनला म्हणते, सचिन मी सांगतेस तुला सगळं. त्याबरोबर सचिन म्हणतो, अच्छा, मग महिप्त चला आता, मग आम्ही येतो, एवढं बोलून निघतो. आता महिप्त तिकडना गेल्याबरोबर लगेचच साक्षी ही सचिनला सांगायला लागते की सचिन, मला ना पूजा करण्याची इच्छा आहे, तर आपण दोघांनी पूजेला बसायचं. त्यावर सचिन म्हणतो, काय आपण? अगं पण आपला काय संबंध सांग. त्याबरोबर ती म्हणायला लागते, अरे कारण मामांची तशी इच्छा आहे की आपण एक पूजा करावी, म्हणजे पूजेला बसतील, तेच पूजा करतील, तेच पण काही जे विधी असतात, जे म्हणजे जोडप्यासारखे करायचे असतात, ते आपण करायचे आणि मला ही पूजा करायची आहे, म्हणजे करायची. त्याबरोबर बर, मग तो म्हणतो, अच्छा, म्हणजे तू आधीच सगळी तयारी करून झाली आहे, तर बरं ठीक आहे, शेवटी तुझ्या इच्छेच्या विरोध मी जाणार आहे का? तुला जे हव्य तसंच होईल, आपण पूजेला बसायचं असो तुझी इच्छा आहे ना, तर मग काहीच हरकत नाही, आपण पूजेला बसायचं बस. आता सचिनने असं म्हटल्याबरोबर इकडे साक्षीला खूपच जास्त आनंद झालेला असतो. ती म्हणत असते, सचिन खरंच यू आर सो लवली, यू आर सो ग्रेट. त्याबरोबर सचिन म्हणतो, हो की नाही, मग तुझ्या मनाप्रमाणे सगळं घडेल. त्यानंतर आता इथे आपण पाहतो की महिप्त शिखरे, साक्षी शिखरे आणि सचिन हे सगळेच देवळात पूजा करण्यासाठी आलेले असतात
आता देवळात आल्यानंतर गुरुजी सांगत असतात त्याप्रमाणे असतो. तर साक्षी आणि सचिन हे दोघंजण त्याच्या मागे बसलेले असतात. सचिनने तोंडाला मास्क लावलेला असतो, तर साक्षीने इथे तोंडाला पदर लावलेला असतो, म्हणजे तिचे तोंड सुद्धा दिसत नसत. फारच तर इतक्या त्या ठिकाणी प्रतिमा आणि सायली सुद्धा पोहोचतात. प्रतिमा म्हणतात, काय प्रसन्न वाटत ना इथे सायली येऊन. त्यावर सायली म्हणते, हो ना, आता खूप छान वाटतं. आणि तुम्हाला माहिती आहे का आज एक खास कारण सुद्धा इथे येण्याचं. त्यावर प्रतिमा कोण विचारतात. त्यावर सायली सांगते, देवी आईने तुम्हाला तुमची स्मृती परत दिली ना, यासाठी मला देवी आईचे आभार सुद्धा व्यक्त करायचेत. त्यावर मग त्या हसते. मग आता त्या दोघीही जण येतात आणि रांगेत या राहतात. आता रांग ही खूपच मोठी असते. सायली आणि प्रतिमा त्या रांगेत उभ्या असतात. तर दुसरीकडे इकडे साक्षीची नजर सचिनवरती असते. सचिन कुठे बघतोय, काय बघतोय ते सगळं ती सुद्धा नोटीस करत असते. आणि सचिन हा मात्र आजूबाजूला दुसरं कोणी ओळखीच वगैरे नाही ना हे बघत असतो. तर दुसरीकडे आपण पाहतो की अर्जुन हा त्या बाईच्या घरी पोहोचलेला असतो, जिच्याकडे बुबली म्हणजेच प्रिया होती. मग आता तो तिकडे पोहोचतो आणि दरवाजा ठोठावतो. त्याबरोबर ती बाई बाहेर येते आणि म्हणत असते, ओ साहेब, आता काय तुमच्या आधीच एकतर तुम्ही मला तुरुंगात घालवलं होतं, आता कुठे मी बेलवरती सुटलेली आहे. मला रोज हजेरी लावायला पण जावं लागतं आणि मी जाते सुद्धा. मग आता तुम्ही इकडे कशाला आलाय, आता तुमचं काय काम आहे, माझ्याकडे काय झालंय बोला ना. अर्जुन म्हणतो, मी विचारेन त्या माझ्या प्रश्नांची उत्तरं अगदी खरी खरी आणि स्पष्ट द्यायची. त्याबरोबर ती म्हणते, अहो हो साहेब देईन, पण तुम्ही असे दारात थांबू नका, या तुम्ही आतमध्ये या. आणि मग आता ती लगेचच अर्जुनला आतमध्ये घेते. अर्जुन म्हणतो, ठीक आहे. मग आता ते दोघेजण आतमध्ये जातात. तर दुसरीकडे आपण पाहतो की महिप्त हा इकडे गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे पूजा करत चाललेलो असतो. तर साक्षी ही आणि सचिन हात जोडून बसलेले असतात. प्रतिमा हत्या ही लगेचच सायलीला म्हणते, सायली तुला माहिती आहे का आज पूजा करण्यामागे आणखीन एक कारण आहे. त्यावर सायली प्रतिमांना, काय हो आत्या, असं विचारू लागते. तर इकडे प्रतिमाहत्यांना महिपचा चेहरा दिसत नसतो. तो प्रतिदिन आत्या महिपला बघण्याचा प्रयत्न करत असतात. तर सायली म्हणते, आत्या बोला ना. त्यावेळेस आत्या सांगतात की तुला तुझे आईवडील लवकर मिळावे यासाठी सुद्धा मी प्रार्थना करणार आहे देवी आईकडे. तर इकडे आता महिप्त हात देवीवरती तांदूळ वगैरे टाकत असतो. देवीचे गुरुजी सांगत असतात त्याप्रमाणे सगळे विधी व्यवस्थित पार पाडत असतो. मग आता गुरुजी हे महिप्तला सांगतात, आता तांदूळ टाकून झाल्यानंतर ही जी मूर्ती आहे हिला दूध वाहा. मग एक छोटी तिथे जी मूर्ती असते तिच्यावरती महिप्त दूध वाहू लागतो. त्याच्यानंतर मग गुरुजी सांगतात, आता ती कापडाने स्वच्छ लख पुसा. मग महिप्त ते सगळं करत असतो. तर इकडे अर्जुन हा त्या बाईला विचारतो, मला सांगा बबलीच्या चेहऱ्यावर अशी कुठली जन्मखून जी लहानपणापासून होती किंवा तिच्याने तिची ओळख पटेल असं काही. त्याबरोबर ती म्हणायला लागते, साहेब अहो ती आता तुमची बायको आहे, मग तिच्या चेहऱ्यावर कुठ काय खून आहे हे तुम्हाला माहीत नाहीये होय. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, जितकं विचारतोय तितकं सांगा, कुठली खून वगैरे असं काही होतं का. त्यावर ती म्हणायला लागते, बबलीच्या चेहऱ्यावर नाही हो साहेब, तिच्या चेहऱ्यावर तर कधी कुठली खून नव्हती, हा पण एक तिच्या खांद्यावर भाजल्याची खून होती. त्यावर अर्जुन म्हणतो, भाजल्याची खून. त्यावर ती सांगते, हो अहो येता जाता गल्लीत पोरं खेळतच असायची, मग खेळता खेळता मारामाया वगैरे व्हायच्याच ना. तर तेव्हा ना एका पोरानं बबलीला म्हणजे ते गाडीचं तापताना ते काय असतं ते बाईकचं. त्यावर अर्जुन म्हणतो, सायलेन्सर. त्यावर तीम हणते हा त्याच्यावर ढकललं होतं. तर दुसरीकडे आपण पाहतो प्रतिमा मात्या सायलीला म्हणत असते, ते लोखंडे तुमच्याबरोबर खूप वाईट वागले, पण याचा त्रास तुला का. तू आतापर्यंत तुझे आईवडील सापडण्यासाठी खूप वेळ थांबलेली आहेस. तुला तुझ्या आई वडिलांची खूप आठवण येतीये ना. काळजी करू नकोस, तुला लवकरात लवकर ते सापडतील हीच प्रार्थना
आज मी देवीच्या दारात करायला आली. तुझ्यामुळे मला माझं संपूर्ण आयुष्य सापडलं. तुझ्यामुळे मला माझे रविराज सापडले, माझी पूर्णाई सापडली. मग आता तुला तुझं कुटुंब सुद्धा लवकरच सापडायला हवं खरंच. यावर हे ऐकून सायली भावूक होते आणि सायलीला सुद्धा बरं वाटतं की चला आपल्याबद्दल कोणाला तरी काळजी आहे, कोणाला तरी काहीतरी वाटते. मग आता इकडे ती बाई सांगायला लागते, हो साहेब, बबलीच्या पाठीवर खांद्यावर खून होती. त्याबरोबर मग आता अर्जुन हा विचार करायला लागतो की बबलीच्या म्हणजेच सायलीच्या पाठीवर अशी कुठली खून होती. जर ही बाई सांगते तर मग सायलीच्या पाठीवर तशी खून असायला हवी, पण सायलीच्या पाठीवर वर तर तशी कुठलीच खून नाहीये. मग असं कसं काय? मग काय नक्की गडबड आहे? आता या विचारांमध्ये अर्जुन मग्न झालेला असतो, कारण आता अर्जुनला कळत नसतं की नेमकी ही गडबड काय. आता इकडे ती बाई अर्जुनला सांगत असते की साहेब, एवढंच मला माहिती आहे, तिच्या खांद्यावरची खून. त्याबरोबर अर्जुन हा म्हणत असतो की हा कळलं मला ते. त्याबरोबर आता पुढे ती म्हणत असते, साहेब बोला ना, आणखीन काही विचारायचे का? अर्जुन काहीच बोलत नसतो, कारण तो त्याच्याच विचारांमध्ये हरवून गेलेला असतो. त्याला कळतच नसतं की म्हणजे हे कसं शक्य आहे, सायलीच्या खांद्यावरती तर कुठलीच खून नाहीये. मग ही बाई नक्की कुठल्या खुनेबद्दल बोलते? माझ्याबरोबर नक्की काही गडबड आहे असा विचार तो करत असतो. त्याबरोबर इकडे आता सायली ही अर्जुन बरोबर बोलण्यासाठी फोन करते आणि अर्जुन बरोबर बोलताना ती जरा बाजूला चालत येते. तोपर्यंत आता इकडे महिप्त जो असतो तो उठून उभा राहिलेला असतो आणि आता तो उभा राहून ते विधी करत असतो. आणि इतक्यात प्रतिमात्या त्याला बघते. प्रतिमात्या आता मुद्दामून त्याच्या जवळ येते आणि मग प्रतिमात्या त्याचा चेहरा बघते आणि मग प्रतिमात्याला आता तिचा सगळा भूतकाळ आठवतो आणि मग प्रतिमात्या जोरात म्हणते, तूच. त्याबरोबर तो जोरात तिच्या पुढ्यात धूप भांड घेऊन जातो आणि म्हणतो, काय बोल मी काय. त्याबरोबर आता प्रतिमात्या खाली कोसळते. सायली तिकडे येऊन प्रतिमात्यांचं डोक मांडीवर घेत प्रतिमाहत्या करू लागते आणि तिच्या मनात एक प्रश्न येतो, प्रतिमात्या नक्की कशाला घाबरल्या, आगीला की महिप्तला? यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.